श्री स्वामी समर्थ. जीवनात येणारे नैराश्य, अपयश, संकटे, निरुत्साह, हताशपणा या सगळ्या गोष्टी आपल्या मनातील नकारात्मकतेला खतपाणी घालत असतात. त्यामुळे आपले विचार हे खूप नकारात्मक होतात. तुम्ही हे अनुभवले असेल किंवा तुमच्यावरही नकारात्मक गोष्टी हावी असतील. त्यामुळे तुमच्याही जीवनात उदासीनता आली असेल. कोणत्याही कामात, देवपूजेत मन लागत नसेल किंवा कोणत्याही प्रकारच्या साधनेवर, देवावर किंवा माणसावर विश्वास बसत नसेल, तर नक्कीच तुम्हाला सर्वात आधी आपल्या मनातल्या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाला कमी करण्यासाठी काम करावं लागेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाला कमी करण्यासाठी गायत्री मंत्राची साधना हा सोपा उपाय सांगत आहे. पण यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल, कारण खूप लोक गायत्री मंत्राची साधना व जप खूप चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान सोसावे लागते. कारण गायत्री मंत्र हा सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज म्हणून ओळखला जातो. हा एक शक्तिशाली मंत्र आहे, ज्याची साधना जर योग्य प्रकारे झाली तर तुमच्या जीवनाला प्रकाशमान करण्याचे सामर्थ्य या मंत्रात आहे. आणि जर चुकीच्या पद्धतीने याची साधना तुम्ही केली तर हा मंत्र तुमचे नुकसानही करू शकतो. गायत्री मंत्राच्या नियमित आणि शुद्ध साधनेमुळे साधकाला आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक स्तरावर लाभ होतो. साधनेमुळे बुद्धी सात्विक, तीक्ष्ण आणि निर्मळ बनते. यामुळे व्यक्तीला योग्य अयोग्य, सत्य असत्य यांमधील फरक ओळखण्याची विवेकशक्ती प्राप्त होते. या मंत्र साधनेच्या प्रभावाने दूषित विचार, संशय आणि नकारात्मकता दूर होतात आणि मन तीव्र गतीने सकारात्मकतेकडे वळते. विद्यार्थ्यांसाठी आणि कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणाऱ्या लोकांसाठी हा मंत्र अत्यंत लाभदायक आहे. यामुळे मन चंचल न राहता स्थिर होते. जर तुमची मानसिक स्थिती चांगली नसेल तर या मंत्राच्या साधनेने तुम्ही पूर्णपणे यातून बाहेर येऊ शकता. मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य आले असेल तर ते पूर्णपणे घालवू शकता. गायत्री मंत्राच्या साधनेने आत्मिक बळ वाढते, ज्यामुळे व्यक्तीला कोणत्याही संकटाला किंवा भीतीला सामोरे जाण्याचे धैर्य मिळते. म्हणजेच तुम्ही जीवनात रिस्क घ्यायला घाबरत नाही. विद्यार्थी दशेत जर तुम्ही या मंत्राची साधना करता तर तुमची बुद्धी तीक्ष्ण होऊन स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती खूप जास्त सुधारते. जपाच्या नियमित सरावाने वाणीत ओज म्हणजेच तेज आणि मधुरता येते. जर तुम्ही अशा फील्डमध्ये काम करता जिथे तुम्हाला चांगला वक्ता होणे अनिवार्य आहे, त्यांनी गायत्री मंत्राची साधना आवर्जून करावी. या साधनेचा थेट संबंध मनाच्या शुद्धीशी असल्याने त्याचे परिणाम शरीरावरही दिसतात. मंत्राच्या कंपनांमुळे शरीरातील ऊर्जा केंद्रे, ज्याला आपण ऊर्जा चक्र म्हणतो, ते जागृत होतात. या मंत्राची साधना करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे दिव्य तेज आणि प्रसन्नता दिसते. मन शांत आणि सकारात्मक असल्याने त्याचा परिणाम रोगप्रतिकार शक्तीवर होतो. अनेक मानसोपचारजन्य आजार दूर होण्यास मदत होते. जपाच्या वेळी होणाऱ्या प्राणायामाचे आपोआप नियमन फुफ्फुसांना बळकट करते. यासोबतच याचे आध्यात्मिक फायदे पण आहेत, जसे की साधना करणाऱ्या व्यक्तीला केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून ईश्वराच्या अस्तित्वाची आणि शक्तीची जाणीव होते. या साधनेमुळे व्यक्ती स्वतःच्या वास्तविक स्वरूपाशी जोडली जाते. मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मदत मिळते. जाणते अजाणतेपणाने झालेल्या चुका, पापे आणि नकारात्मक कर्मांचे दोष दूर होतात. साधक कर्मबंधनातून मुक्त होण्याच्या मार्गावर अग्रेसर होतो. अत्यंत उच्च स्तरावर साधना करणाऱ्या साधकाला अनेक आध्यात्मिक शक्ती, रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होतात. परंतु साधकाने या गोष्टींच्या मोहात न अडकता आपले लक्ष बुद्धीच्या शुद्धीवर ठेवावे. या साधनेचे फळ केवळ भौतिक सुखांपुरते मर्यादित नाही, तर ते साधकाच्या व्यक्तिमत्वाचे संपूर्ण रूपांतर करते. साधक एक उत्तम, ज्ञानी आणि शांत व्यक्ती म्हणून समाजात वावरतो, ज्यामुळे त्याचे स्वतःचे जीवन आणि त्याच्या आसपासचे वातावरण देखील सकारात्मक होते. पण ही साधना योग्य प्रकारे झाली पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने गायत्री मंत्राची साधना करत असाल तर तुमचे नुकसानही होऊ शकते. जसे की तुम्ही मात्र म्हणताना चूक करत असाल किंवा काही शब्द चुकीचा म्हणत असाल तर मंत्राच्या कंपनांमध्ये दोष निर्माण होतो. अपेक्षित ऊर्जा निर्माण होण्याऐवजी त्याचा शरीरातील नाड्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवते. साधनेत मन विचलित राहिल्यास निर्माण झालेली ऊर्जा दिशाहीन होते. यामुळे साधकाला थकवा किंवा मानसिक गोंधळ म्हणजेच मेंटल कन्फ्युजन जाणवते. साधना किंवा जप करताना पाठीचा कणा जर सरळ नसेल तर ऊर्जा प्रवाह खंडित होतो किंवा चुकीच्या दिशेने जातो. यामुळे शारीरिक वेदना वाढू शकतात.
जबरदस्तीने किंवा केवळ जप करायचा आहे या कर्तव्य भावनेने विना एकाग्रता जप केल्यास मनाला शांती मिळण्याऐवजी अस्वस्थता आणि चिडचिडेपणा वाढू शकतो. अशुद्ध आहार केल्यावर जर मंत्रजप किंवा साधना करत असाल, म्हणजेच मांसाहार, अनैतिक आचरण किंवा नशा केल्यावर जर गायत्री मंत्राचा जप करत असाल, तर शरीरातील ऊर्जाचक्रांवर नकारात्मक प्रभाव पडून त्यांची स्थिती विचलित होते. त्यामुळे ऊर्जाचक्रे नकारात्मकता उत्सर्जित करतात. त्याचा परिणाम तुमच्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक स्थितीवर होतो. या मंत्राचा जप हा आसन घालूनच केला पाहिजे. जमिनीवर आसन न घालता बसून जप केल्यास जपातून उत्पन्न होणारी ऊर्जा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे थेट जमिनीकडे खेचली जाते आणि ती नष्ट होण्याची शक्यता असते. रस्त्यावर चालताना किंवा गाडीत बसून जाताना या मंत्राचा जप करू नये, कारण रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अनेक प्रकारची अशुद्धता असू शकते. गायत्री मंत्रासारख्या शक्तिशाली मंत्र जपताना शारीरिक आणि मानसिक शुचिता पाळणे आवश्यक आहे. हे सर्व जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच गायत्री मंत्राची साधना कशी करायची हा प्रश्न आला असेल. चला तर मग जाणून घेऊ गायत्री मंत्राची साधना शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची. गायत्री मंत्र साधनेची सर्वोत्तम वेळ आहे सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर. यासाठी शरीराचे स्वच्छ आणि मनाने शांत असणे गरजेचे आहे. या साधनेसाठी देवघरातच बसले पाहिजे असे नाही. तुम्ही कोणतीही स्वच्छ, शांत आणि निर्धूम जागा निवडू शकता. निर्धूम म्हणजे धुलीकण किंवा धूळ नाही अशी जागा. साधनेसाठी दिशा महत्त्वाची नाही, पण जर तुम्ही सकाळी सूर्योदयापूर्वी ही साधना करत असाल तर शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि जर सूर्यास्तानंतर साधना करत असाल तर उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे. जमिनीवर बसू नये. कपड्याचे आसन वा चटाई टाकून त्यावर शक्य झाल्यास पद्मासन घालून किंवा मग पाठीचा कणा ताठ राहील अशा स्थितीमध्ये बसावे. चटाईवर किंवा आसनावर बसल्यावर श्वासाची गती नॉर्मल होऊ द्यावी. आरामदायक आणि स्थिर आणि डोळे मिटून बसावे. त्यानंतर आपले डोळे मिटून असेल त्या स्थितीमध्ये आपले लक्ष दोन भुव्यांच्या मध्ये एका बिंदूवर केंद्रित करावे. हातात रुद्राक्षाची किंवा चंदन माळ घ्यावी. पण लक्षात ठेवा, माळेत 108 मणी असणे गरजेचे आहे, कारण आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. सुरुवातीला आवाज करून जप करावा. जप करताना मंत्राचा उच्चार स्पष्ट असावा. चूकचा उच्चार करू नये. मनातल्या मनात जप करणे हे सर्वात प्रभावी असते, पण तो एकाग्रता वाढल्यावर करावा. जप पूर्ण झाल्यानंतर त्वरित उठू नये. काही मिनिटे शांत आणि स्थिर बसावे. जपाच्या ऊर्जेला शरीरात स्थिर होऊ द्यावे. अशा पद्धतीने तुम्ही गायत्री मंत्राची साधना करू शकता. तुम्ही यासाठी संकल्प करूनही साधना करू शकता. पण मला वाटते गायत्री मंत्र साधना ही आपल्या दैनंदिन आचरणातील एक आचरण बनवून टाकावे. तुम्हाला जर याविषयी आणखी माहिती हवी असेल, तुमचे यावर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा.